मी यायच्या आधीच हा गाडगिळांचा रिपोर्ट आला. गाडगीळ पुण्याचेच आहेत, माझी त्यांची भेटही झाली. तर त्यामध्ये त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटमधून कस्तुरीरंगन रिपोर्ट बनवला होता आणि दोघांनी थोडी थोडी एरिया ही केली होती की एवढं क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन समजायचा का थोडा कमी समजायचा, एवढाच मुद्दा आहे. पण इको सेन्सिटिव्ह झोन जपला पाहिजे. तो सगळ्या प्रोटेक्टेड सँक्च्युअरीज, वाईल्ड लाईफ पार्क्स, सगळे महत्त्वाचे निसर्गाचे ठिकाणं, त्या ठिकाणून विकासाला वाव देण्यासाठी एक मध्ये बफर पाहिजे, म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन पाहिजे. तर ही मूळ भूमिका आहे, ती आम्ही सगळ्या प्रकल्पांना लागू केल्या. पण त्याच्यात अव्यवहार्य करून आता अगदी घराचा जांभा दगड सुद्धा वापरायचा नाही आणि तोच जांभा दगड शेवटी लोक बांधकाम करतातच, पण त्याला 17 रुपयाला मिळाला 70 रुपयाला मिळायला लागतो. हे असला वाह्यातपणा नको. आणि म्हणून त्याच्यावर आता आम्ही ग्राउंड ट्रुथिंगची परवानगी, आमच्याकडे ही 7 राज्य आहेत, 7ही राज्यांनी परवानगी मागितली की आम्हाला प्रत्यक्ष खेड्यात जाऊन. आम्ही त्यांना सांगितलं खेड्यात जा, लोकांशी बोला, प्रत्यक्ष पाहणी करा आणि त्याचा रिपोर्ट द्या. 3 राज्यांचे रिपोर्ट तयार आहेत. 4 राज्यांचे अजून 1 महिन्यात येतील. आल्यावर आम्ही 7ही राज्यांची बैठक घेणार आहोत आणि लागलं तर त्या गावकऱ्यांशी सुद्धा बोलणार आहोत. कारण मला असं वाटतं गाडगिळांना सुद्धा हे मान्य आहे की त्या गावकऱ्यांना बोला आणि विचारा की हो, की गावकऱ्यांशी नाही, पण त्याने आम्हालाही सांगितलं, मलाही सांगितलं की तुम्ही हे बोलून गावकऱ्यांना जो विकास हवा आहे तो होऊ द्या. मग आमचं एकमतच आहे. नाही, तसं नाही. दोघांच्याही मूळ बेस सॅटेलाइट इमेजरीज आहे. गाडगिळांच्या रिपोर्टचं सुद्धा ते वेगळं, ते थोडं फिरणं वेगळं. पण हा सबंध घाटाची सगळी गावं, 3000 गावं जी आत्ता आहेत आणि जी त्यांच्या याच्यात 7000 गावं येत होती, ती सगळीच्या सगळी गावं काही कोणी एक माणूस फिरू शकत नाही. तर त्या गावांचं सॅटेलाइट इमेजवरच मूळ ते रिपोर्ट आहे. कुणाच्या तरी तक्रारीवरून आमचे मित्र जयराम रमेश यांनी दोन्ही जिल्ह्यातल्या सर्व गावांवर बंदी घातली की इकडे म्हटले काही करायचंच नाही, हे सगळंच इको सेन्सिटिव्ह. हे गाडगिळांनी म्हटलेलं नव्हतं, हे कस्तुरीरंगननी म्हटलेलं नव्हतं. दोन्ही जिल्ह्याची बंदी हा आचरटपणा होता, तो जयराम रमेशांनी केला. मग जेव्हा वीरप्पा मोईली आले तेव्हा त्यांनी किनाऱ्यावरची जी गावं आहेत, जी त्या सह्याद्रीच्या रेंजमधली येत नाहीत, म्हणजे ती गावं त्यांनी मोकळी केली. गाडगीळ समितीच्या जिथे छाया नाही त्याच्या बाहेरची गावं त्यांनी मोकळी केली होती. मी आल्यावर एवढंच केलं की सध्या कस्तुरीरंगन समितीवर आमच्याकडे विचार चालू आहे. त्यामुळे या मधला जो पॅच आहे, कस्तुरीरंगनच्या गावाला आम्ही आत्ता धक्का लावलेला नाही. त्याच्या बाहेरची जी गावं आहेत तिथे आवश्यक विकास कामं, म्हणजे त्याच्या अटी आहेत. तिथे खाणकाम आणि याला परवानगी नाही, पण तिथे मेडिकल कॉलेज बंदायला सुद्धा बंदी होती आत्ता आणि काहीच काम पुढे जायचं नाही. हे आम्ही उठवलं आणि त्यामुळे कोकणात आज मोठं स्वागत होत आहे त्याचं.